आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे अहमदाबादमध्ये होणार आहे फ्लावर एक्झिबिशन, जे की ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे 31 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत। तर आपणच लेट केलेला आहे ऑलरेडी, कारण की खूप लोक जातात। जवळपास दरवर्षी 50 लाखापेक्षा जास्त लोक या ठिकाणी व्हिजिट करतात। तर आम्ही अहमदाबादमध्ये आहे, तर या गोष्टीचा लाभ तर मी घेणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर जास्तीची लांबण लावता आपण लगेचच जाऊया फ्लावर एक्झिबिशनला आणि बघूया आपल्याला तिथे काय काय पाहायला मिळेल। चला आता आम्ही रिव्हर फ्रंटला पोहोचलो आहोत, ज्या ठिकाणी फ्लावरचं एक्झिबिशन चालू आहे। तर म्हणजे या ठिकाणी ना सगळीकडे असं स्कॅनर लावण्यात आले होते, जेणेकरून आपण इथे स्कॅन करून पे करू शकेल। सोमवार ते शुक्रवार पर्यंतचे 50 रुपये आहे आणि शनिवार रविवार इथे 75 रुपये पे करावे लागते। 12 वर्षाच्या खालील मुलांचे इथे चार्जेस घेत नाही। तर आता आपण आत आल्यानंतर पाहू शकतो, या ठिकाणी खूप सुंदर लाईट शो होता वॉटर फाउंटेनमध्ये, अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटला एकदम। एंट्री केल्या तर वैष्णवी तर हरावूनच गेली होती, म्हणजे बरेच दिवसानंतर तिला असं पाणी पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने आपण शेती करतो भाज्यांची, त्याच पद्धतीने या ठिकाणी जमिनीमध्ये आपल्या फुलांची शेती केलेली आहे आणि हे वर्ष ते वर्षभर असतं, हे कायमचं या ठिकाणी आहे। हे गार्डन आहे ॲक्च्युली ह्यांचं। तर फ्लावर शो बघण्यासाठी आल्यानंतर एकदम वेगळीच अशी एनर्जी आली होती हे फुलांना बघून। त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, साबरमती नदी आहे आणि चालून चालून आपण दमणार, त्यामुळे प्रत्येक 5 मिनिटाच्या अंतरावरती इथे फिल्टरचं पाणी ठेवलेलं आहे, ते पण फ्रीमध्ये। तर आत्ता आपण फायनली एंटर करणार आहोत, ज्या ठिकाणी सुंदर सुंदर आपल्याला देखावे पाहायला मिळणार आणि हे सगळं ओरिजिनल फ्लावरपासून बनवलेलं आहे। मी चक्क हात लावून बघितलेलं, मध्येच मध्ये पोरं दमतील म्हणून त्यांच्यासाठी असं एन्जॉयमेंट देखील होतं। तर सर्वात आधी आम्हाला हा क्यूटसा टेडीबेअर दिसला, तर भारी वाटलं। तर आत्ता मध्येच एका ठिकाणी ना हे अटल ब्रिज आहे, जे तुम्ही समोर साबरमती नदीवरती बांधण्यात आलेलं अटल ब्रिज हे एकदम मेन अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे अहमदाबादचं। तिथे आपण नक्कीच एक वेळा जाऊया। प्रत्येकाला हाऊस असते की आपल्या घरामध्ये कुंड्या असाव्यात, सुंदर सुंदर फुलं असावेत आणि आपण काहीतरी छान गार्डनिंग करावी। जर स्पेस मोठा असेल, बंगला मोठा असेल किंवा छोटे छोटे जरी घर असतील, तर आपण बाल्कनीमध्ये छान असं आपल्या कन्व्हिनियंटनुसार झाडं लावू शकतो। तर त्यासाठी लागणारी इथे छान प्लास्टिकचे मला कुंड्या पाहायला मिळाल्या आणि छोटे ते छोटे आणि मोठ्या आकाराचे देखील होते। आपल्या पाहिजे तसे आपण घेऊ शकतो, इनडोअर आउटडोअर आणि आपलं गार्डन किंवा शेतात लावण्यासाठी देखील मस्त होतं, भारी वाटलेलं खरं। आता आपण नेक्स्ट शॉपमध्ये आलो आहोत, तर ज्या ठिकाणी आपल्याला मनी प्लांटसाठी लागणारे काही गोष्टी, जसे की आपल्याला खत पाहिजे असेल किंवा इंडोर प्लांट ग्रो करण्यासाठी आपण माती नाही लावत, आपण पाण्यामध्ये ठेवतो, तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारची अशी खतसुद्धा होती। हे आहे मातीचे बॉल, ज्याच्यामध्ये आपण झाडाला माती न घालता आपण छान झाडं ग्रो करू शकतो। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मला बिया पाहायला मिळाल्या होत्या, प्रत्येक फळांच्या, प्रत्येक भाज्यांच्या अशा बिया होत्या आणि आणि झाडं सुद्धा होती। आता जसं की आपण कमळमध्ये खूप सारे प्रकार बघतो, तर कमळाची सुद्धा इथे बिया होत्या, म्हणजे ज्याला आपण बियाणे म्हणतो। तर भारी वाटलं खरं बघून। आता घेणार कुठे आणि लावणार कुठे हा लय मोठा प्रश्न होता, पण म्हटलं नको असू दे, वैष्णवीला दाखवूया। प्रत्येक फुलांची बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी मुळं होती आणि भारीच वाटलं खरं, एकदम एक वेगळ्याच लेवलचं अनुभव होता। इतका वेळ आत चालून आल्यानंतर आम्हाला फायनली इथे युनिकॉर्न पाहायला मिळाले आणि हे सगळे फ्रेश फ्लावरपासून बनवण्यात आलेले युनिकॉर्न्स होते आणि खूप क्यूट होते। त्यानंतर इथे पंपकिन होतं आणि टोमॅटो, कॅप्सिकम ह्या सगळ्या भाज्यांचं देखावे दाखवण्यात आले होते। त्याचबरोबर मंडळी ह्या ठिकाणी शाळेची सहल देखील आली होती, मी मुद्दामून कॅप्चर केली। शाळेची, ट्युशनची अशी सहल देखील या ठिकाणी येत होते। तर भारी वाटलं खरं सगळं बघून हे। पिकाचू बघून, एवढा मोठा पिकाचू बघून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले, कारण पिकाचू, टॉम अँड जेरी आणि हे सगळं मी खूप पाहिलं आहे। मिक्की माऊस देखील केवढा क्यूट होतं। यावर्षी पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलं होतं। तुम्ही पाहू शकता अटल बिहारी वाजपेयी यांचं किती छान आणि मोठं भव्य दिव्य असं स्टॅच्यू बनवण्यात आलेलं आहे। ज्यावेळी वैष्णवीने हा एलिफंट पाहिला होता, त्यावेळेस ती मला म्हटली, आई मला जाऊन बसू दे गं, म्हणजे अक्षरशः आम्ही एवढी गंमत केली त्या ठिकाणी गेल्यानंतर।
तर मंडळी आपण फ्लावर एक्झिबिशनला जे काही फ्लावर्स बघितले, जे काही रोपं वगैरे बघितले, प्लांट्स बघितले आहेत, तर ते सगळे प्लांट्स आपल्याला या नर्सरीमध्ये पाहायला मिळतात. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ते घेऊ शकते. आता मंडळी मी तुम्हाला एका नर्सरीमध्ये घेऊन आली, तर इथे अनेक नर्सरी होते, अनेक प्रकारच्या नर्सरी होत्या. आता आपण जे जे प्रकारचे फुलं, फ्लावर आणि मोठे मोठे झाडं पाहिलेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी एकदम कमी किमतीमध्ये विकण्यात ठेवलेले होते आणि आपल्याला पाहिजे त्या आपण घरी घेऊन जाऊ शकतो. इतक्या छान छान होत्या. खरं 20 रुपयापासून अगदी 10 रुपयापासून स्टार्टिंग प्राईस होती ह्या सगळ्या झाडांची. त्याचबरोबर कुंड्या देखील फार स्वस्त होत्या. तर मला पण घ्यायची फार इच्छा होती, पण मी ठेवणार कुठे, कारण की माझ्या घरात सध्याला प्रॉब्लेम असा आहे की माझा शिवबा मला काहीच ठेवू देत नाही. तो काही सांभाळून घेणारच नाही. तरी माझ्याकडे कोरफड आणि मी थोड्याफार गोष्टी लावलेल्या आहेत बाहेर. तर अशा पद्धतीने जबरदस्त ही नर्सरी मला वाटली आणि फार अट्रॅक्टिव्ह होती. इंडोर प्लांट्स तर ऑसम होती एकदम. इंडोर प्लांट्सची प्राईस 80पासून स्टार्टिंग होती. या ठिकाणी फळांची झाडं होती जी की एकदम साईजला कमी असतात झाडं आणि त्यांना फळं आलेली असतात, एकदम गोड फळं येतात ह्या झाडांना असं ते क्लेम करत होते. तर मी घरी येऊन विचारलं सचिनला की हे खरंच आहे का, तर त्यांनी सांगितलं हो तसं खरं असतंय म्हणे, पण ती त्यांची जी मुळं असतात ना त्यांना ती तांब्याच्या ताराने बांधलेली असतात आणि ते त्यांची जी वाढ होते ना झाडांची, ज्या कमी साईजचे झाडं असतात त्यांची कमी वाढ होते आणि जागच्या जागीच ते राहतात, मात्र ते फळं देतात. तर इथे ते सगळी फळं होती, तुम्ही पाहू शकता. अवोकॅडो होतं, लिची होतं, फणस होतं, आंबा वगैरे सगळं काही होतं, फक्त त्यांची किंमत थोडीशी जास्त होती. तर अजून एक मत माझं असं आहे की अशी झाडं आपण शक्यतो घेऊ नये, कारण की आपण झाडांना मोकळ्या मनाने वाढू देणे असं मला वाटतं, ना की त्यांची मुळं आपण असे दाबून ठेवून त्यांना कमी जाग्यामध्ये वाढवणे हे आम्हाला काही पटलेलं नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, असो, तो प्रत्येकाचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो आहे, काय त्यांना वाटतं. तर अशा पद्धतीने बघा हे सगळी नर्सरी होती आणि मला जबरदस्त मज्जा आली. म्हणजे घेतलं जरी नसेल तर विंडो शॉपिंग जी आपण म्हणतो तीच आम्ही दोघींनी केली आणि मज्जा आली खरं. तर खूप फिरलो, बराच वेळ फिरलो, 1-1.5 तास फिरलो आम्ही एक्झिबिशनला. त्यानंतर प्रचंड भूक लागलेली. म्हटलं खायचं काय, घरी जाऊन तर जेवायचं होतंच, पण म्हटलं नको जाऊ दे, इथे आलोच आहे आणि सगळेच खात पीत होते, तर म्हटलं चला असू दे आपण पण काहीतरी घेऊया, म्हणून आम्ही घेतला पॉपकॉर्न. तर अगदीच इतका कमी पॉपकॉर्न होता आणि त्यांनी 50 रुपयाला लावलेला. तर ठीक आहे. हे अटल ब्रिज आहे जे मगाशी मी तुम्हाला सांगत होते, ते आमच्या अहमदाबादचं जबरदस्त फेमस ब्रिज आहे. आपण तिथे नक्की जाऊ एक वेळा. तर फेमस जे यूट्यूबर आणि रील स्टार असतात ते तिथे जाऊन शूट करत असतात. तर ही फ्लावर बघा तुम्ही पाहू शकता किती फ्रेश आहे. तर आय होप मंडळी तुम्ही बोर झाला नसाल. मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतायत. आणि या ठिकाणी बघा क्यूटशी डॉल आहे. अजून बरंचसं होतं पुढे बघण्यासारखं, पण ना वैशू दमली होती चालू म्हणून इतकं शूट केलं. आता हे जे तुम्ही धबधबा बघतायत तर ह्या इथल्या लोकांसाठी ना फार कौतुक म्हणजे फारच कौतुकची गोष्ट आहे. आणि ऑब्व्हियसली हे आर्टिफिशियल धबधबा होता तरी देखील खूप सुंदर वाटत होता. पण आपण कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे धबधबे पाहिलेले असतात, म्हणून त्याचं मला फार काही कौतुक वाटलं नाही. पण ठीक आहे, छान वाटलं बघून, खूप दिवसानंतर धबधबा पाहिला तर क्यूट वाटलं. पूर्णपणे फ्लावर शो आम्ही पाहिला आणि आता आम्ही घरी चाललोय. पूर्ण बघण्यासाठी आम्हाला 1 तास लागलेला. माझा आवाज क्लिअर येत नसेल मला माहिती आहे, पण आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. चला तर मग मी आजचा ब्लॉग माझा इथे सेंड करते.